परंतु मी आत्ताचे समोर सगळे पत्रकार जे बघतोय, माझे बांधव भगिनी जे बघतोय, ते माझं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यातच इतके मशगूल आहेत की मी विषय कोणता मांडणार आहे याच्याशी त्यांना परवाच नाहीये. की मी काय मांडतो हे आता लगेच माझ्या चॅनलवरती किंवा छोट्याशा कुठच्याही सबस्क्राईबवरती मी टाकून दिलं की माझा दिवस निघाला. मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल, नाशिक असेल, ठाणा असेल, मुंबई तर झालीच, म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच, पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला, आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का? मी तुमच्याशी फार काय बोलायला आलेलो नाही. मी 10-15 मिनिटं 20 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. मी त्याच्या माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, बाकीच्या राज्यांमधले त्यांचे नेते हे तयार असतात, अलर्ट असतात, ते त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात. आमच्याकडे तो होत नाही. मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो. त्यांनी मला काही नावं सांगितली, गावांची नावं सांगितली. ती बोलली ही गावं संपली आता, अलिबाग आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गावं आहेत संपली, गेल्या जमिनी त्यांच्या. मग माणसं कुठे गेली? मी जे सतत सांगतोय, जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल, स्वतःच्या हक्काची जमीन नसेल, तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात. मला कल्पना आहे या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे, प्रत्येकाचा परिवार वाढतोय, मोठा होतोय, मुलं मोठी होत आहेत, त्यांना पैशांची गरज आहे, शिक्षणासाठी पैशाची गरज आहे. मी जमीन ठेवून करू काय? मला या सगळ्या गोष्टी, मला ह्याची पूर्ण कल्पना आहे. बरं, तुमची जमीन आहे, ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे. पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते? नंबर 1, तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का? बरं, ज्या प्रकारचे दलाल आत्ता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात, पुण्यात काय आणि कुठे काय, बरं बहुतांशी मराठीच असतात, त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो.